नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2024 मध्ये जे विद्यार्थी एससीबीसी प्रवर्गासाठी ॲडमिशन घेणार आहेत किंवा एससीबीसी प्रवर्गामधून ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना या ठिकाणी जारी झालेली आहे। तर शासन निर्णय क्रमांक 2024 क्रमांक 75 व आरक्षण 5 नुसार फक्त एससीबीसी प्रवर्गासाठी, म्हणजे ही जी माहिती आहे ती फक्त एससीबीसी प्रवर्गासाठी असणार आहे किंवा जे काही गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत त्या फक्त जे विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा अन्य कुठल्याही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एससीबीसी प्रवर्गातून ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी फक्त असणार आहे ही गोष्ट। तर जात वैधता प्रमाणपत्रासाठी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीसाठी 6 महिन्यांची मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर आता ॲडमिशनमध्ये खूप मुलांना कास्ट व्हॅलिडिटीचा इश्यू येत आहे, ज्यांना ते लवकर मिळत नाही आहे किंवा समाज कल्याण विभागामध्ये काही अडचणी आहेत किंवा काही डॉक्युमेंट्स ज्यांच्याकडे अवेलेबल नाहीत त्यांच्यामुळे मुलांना अडचण येत आहे। तर त्या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवून शासनाने नवीन निर्णय जारी केलेला आहे। तर आपण पाहूयात काय या निर्णयाअंतर्गत काय माहिती दिलेली आहे। तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एससीबीसी प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन जात वैधता प्रमाणपत्रासाठी कास्ट व्हॅलिडिटी 6 महिन्यांची मुदतवाढ। म्हणजेच तुम्ही आता ॲडमिशन घेताना जरी तुमच्याकडे एससीबीसीमध्ये ॲडमिशन घेताना तुमच्याकडे जर जात प्रमाणपत्र किंवा कास्ट व्हॅलिडिटी जर नसेल तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र तर तरीही तुमचे त्या ठिकाणी ॲडमिशन होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। पण प्रवेश अर्ज दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्राचे टोकन ग्राह्य धरले जाईल, पण प्रवेश अर्ज भरल्याच्या तारखेपासून 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सादर करणे बंधनकारक असेल। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही आता जेव्हा ॲडमिशन करायला जाणार आहात तेव्हा तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसली तर चालेल, पण तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी ॲप्लाय केल्यानंतर तुम्हाला जो टोकन नंबर मिळतो तो तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। म्हणजे तुम्ही आत्ता जरी ऑन द स्पॉट तुम्ही कुठल्याही ठिकाणी जाऊन तुमच्या समाज कल्याणमध्ये असेल किंवा कुठल्याही सेतू केंद्रावरती जाऊन तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज करू शकता। तुम्हाला भले 6 महिने लागू द्या ते सर्टिफिकेट मिळण्यासाठी किंवा काही अडचण आली तर 3 ते 4 महिने तरी असे तरी लागले तरी चालेल, पण तुमच्याकडे प्रमाणपत्रासाठी किंवा जात प्रमाणपत्रासाठी वैधता प्रमाणपत्रासाठी ॲप्लाय करणं तुम्ही गरजेचं आहे। आणि त्याचं जे टोकन नंबर आहे त्या टोकन नंबरवरती तुमचं आत्ता ॲडमिशन होणार आहे। पण या ठिकाणी तुम्ही पहा, यामध्ये काय लिहिलं आहे की अर्ज भरल्याच्या तारखेपासून 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल। म्हणजे ज्या तारखेला तुमचं ॲडमिशन होईल, म्हणजे समजून घ्या की तुमचं समजा आता 1 ऑगस्टला जर ॲडमिशन झालं तर 1 ऑगस्टपासून पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला कॉलेजमध्ये जमा करायचं आहे। अन्यथा त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन कॅन्सल करण्यासाठी ऑन द स्पॉट तुमच्या कॉलेजकडे व CETCL पूर्ण अधिकार राहतील। या ठिकाणी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी तिथं अपलोड करण्यासाठी तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। पण लक्षात घ्या ही माहिती फक्त एससीबीसी प्रवर्गासाठी आहेत, म्हणजे जे विद्यार्थी एससीबीसीच्या अंडर ॲडमिशन घेणार आहेत। आता बाकीचे काही कॅटेगरीमध्ये पण मुलांना जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी लागत असते, तर त्या विद्यार्थ्यांना ही सूट देण्यात येणार नाही आहे। ही सूट फक्त त्याच विद्यार्थ्यांना आहे ज्यांना एससीबीसीमधून ॲडमिशन घ्यायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, तर ही माहितीपूर्ण एकदम माहिती होती तुम्हाला इम्पॉर्टंट, सो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। जर तुम्हाला या रिलेटेड काही डाऊट्स असेल तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, तुमच्या कमेंटचा मी रिप्लाय नक्की देईल। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।